जय भीम नमोबुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. सदैव आंबेडकरी आंदोलनामध्ये सक्रिय असणारे रविभाऊ शेंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि यांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत नाही, तर ते गोरगरिबांसोबतच ते आपला वाढदिवस साजरा करत असतात. सदैव ते समाजसेवेत असतात. आंबेडकरी चळवळीमध्ये रविभाऊ शेंडे यांचं नाव सदैव सक्रिय असतं. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम भाऊ तुम्हाला खूप खूप आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ. धन्यवाद. तुम्ही आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते आंबेडकरी चळवळीमध्ये घातलेलं आहे. तुम्ही परिवाराकडे कधी लक्ष दिलं नाही, परंतु समाजाकडे तुम्ही लक्ष दिलेलं आहे. काय सांगाल? वाढदिवस सर्वांचा येतो, जन्मदिवस, परंतु मला असं काही जन्मदिवस साजरा करण्याचा मोह कधी राहिला नाही. जे आपले सहकारी मित्र असतात, बंधू असतात, चळवळीतील कार्यकर्ते असतात, त्यांना वाटते की आपल्यासारख्या कार्यकर्त्याचा जन्मदिवस साजरा व्हावा म्हणून हे लोक सर्व करतात. तुम्ही मला म्हटलं की परिवाराकडे लक्ष दिलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला सांगितलं होतं की तुमच्या शिक्षणाच्या, तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या जेही काही तुमच्याकडे आहे त्याचा जर फायदा गरिबांना, वंचितांना होत नसेल तर तुमच्या उच्च शिक्षणाच्या, उच्च पदाचा आणि उच्च संपत्तीचा काही मोल नाही, त्याला काही मोल नाही. आणि तुम्ही सर्व लोकांनी आपला 20% हिस्सा, 5% म्हणजे 20वा हिस्सा आपल्या गोरगरीब समाजासाठी, वंचितासाठी, पीडितासाठी खर्च करावा, ही बाबासाहेबांची आव्हान होतं, सांगितलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परंतु आज आपल्या समाजात खूप IAS, IPS, आमदार, खासदार, मंत्री आणि अनेक लोक कोट्याधीश झाले, अरबोपती झाले, उद्योगपती झाले, परंतु त्याच्यातून किती लोक आपल्या कमाईचा 20वा हिस्सा म्हणजे 5% जे बाबासाहेब ते समाजासाठी खर्च करतात. याच्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्ही पत्रकार बांधवांनी अभ्यास केला तर बरं आहे, पण मला तर वाटत नाही की काही हे लोक करत असतील म्हणून. हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो आणि उच्च पदावरही जाऊ शकलो नसतो. मला एक सांगावं असं वाटतं याच्याबद्दल की आज महानगरपालिकेच्या 50% शाळा बंद झाल्या. आमच्या समाजात असे लोक आहेत की ते आपल्या स्वखर्चाने जे होतकरू विद्यार्थी आहेत, आज गरिबाचा पोरग MBBSचं शिक्षण घेऊ शकत नाही कारण पैसा नाही. आज इंजिनिअरिंगची शिक्षा घेऊ शकत नाही कारण पैसा नाही. तो मोठ्या पदावर उच्च शिक्षित बनू शकत नाही कारण पैसा नाही. मग आजच्या घडीला अनेक ऑफिसर फोरम आहेत, हे आहेत, ते आहेत, अनेक उच्च शिक्षित लोक आहेत. यांनी त्या गोरगरिबाच्या पोरांना शिक्षण घेण्यासाठी, त्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणजे दत्तक घेता येते, त्यांना उच्च शिक्षित करता येते, त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवता येते. असे किती संघटना आहेत आणि असे किती लोक आहेत की ज्यांनी एका स्लम वस्तीतील 2, 4, 5, 10 मुलांना, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, सुविधा नाहीत, काही सोय नाही, की त्यांना दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली. असे किती आहेत मला सांगावं. म्हणून तोच माझा रोष आहे. मी माझ्याकडे जेवढं काय होतं माझ्या परिवाराला सांभाळून मी 20% नाही, मी आपला 60% आपल्या कमाईचा हिस्सा मी समाजासाठी दिला. मी 82 पासून नामांतराच्या आंदोलनापासून तर मंडल आयोग
पासून तर आज भीमा कोरेगावपर्यंत, मग त्याच्यात खैरलांजी आलं, भीमा भोमाटोला आलं. मी सर्व बौद्ध आणि वंचित पीडित शोषित समाजासाठी काम केलं. सुप्रीम कोर्ट गेलो, हायकोर्ट गेलो, सर्व काही केलं मी. आणि मी असं तोंडानं बोलण्यापेक्षा मी नावं सांगतो त्या वकिलांची ज्यांच्यासोबत मी आंदोलन केलं, की मी कोणत्या आंदोलनामध्ये माझा सहभाग किती आणि कसा होता, माझा वाटा काय होता. मी बाबासाहेबांचा सच्चा भीमसैनिक म्हणून नेता बनण्याची माझ्यामध्ये कधी हौस निर्माण झाली नाही. माझी जवानी कवाडे साहेबासोबत गेली. मग मी वंचित बहुजन आघाडीच्या 7 वर्ष शहर प्रमुख राहिलो. अखिल भारतीय धम्मसेनेच्या 10 वर्ष शहर प्रमुख राहिलो बनते सुरई ससाईसोबत. आणि आता मी सम्राट अशोक धम्मसेनामध्ये काम करतो, समाजासाठी, पीडितांसाठी, शोषितांसाठी, वंचितासाठी. पण खलाल एकाच गोष्टीची वाटते की आजही ज्यांच्याकडे सर्व काय आहे, उपलब्ध आहे, त्या करोडो रुपयातून थोडंसं 2-4 लाख रुपये आपल्या पीडित, शोषित, वंचित, गरीब विद्यार्थी, गरीब लोकांसाठी गेले तर काय फरक पडते. त्यांचे पैशाचे स्रोत चालू असतात. तुम्ही आता मला एक सांगा, आपल्या समाजातील एकही आमदार आणि खासदार आणि मंत्री गरीब नाही आहे. मी नावं घेत नाही, त्यांच्या प्रॉपर्टी आहेत, करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत. पण ते पहिले तसे नव्हते. ते मंत्री, आमदार, खासदार हे बनल्यावर त्यांच्याकडे हे सर्व आलं. हे बनले कशामुळे? तर हे पब्लिकमुळे, मग जनतेमुळे. जनतेने त्यांना एक हे दिलं जनता त्यांच्या मागे उभी राहिली, प्रतिनिधी प्रामाणिक म्हणून त्याला निवडून दिलं, वोटिंग केले, निवडून दिलं, नेता आमदार खासदार झाले, म्हणून ते आमदार खासदार मंत्री झाले. परंतु त्या लोकांनी स्वतःची प्रॉपर्टी बनवली. मी आरोप म्हणजे निवडून, म्हणजे तुमचा आरोपच आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे निवडून आलेत, आमदार खासदार झालेत, समाजाचे जे नेते म्हणता तुम्ही, आमदार खासदार झाले, त्यांनी आपला हिस्सा दिला नाही समाजासाठी. बाबासाहेबांनीच म्हटलं होतं म्हणजे 20% हिस्सा समाजासाठी खर्च करत नाही. हिस्सा म्हणजे 20वा भाग आपल्या समाजासाठी खर्च करा, असं दाखवावं त्यांनी कुठे केलं म्हणून. नाहीतर 1 लाख रुपये नसताना 100 कोटीची प्रॉपर्टी अनेक लोकांजवळ आहे, अनेक मंत्र्याकडे आहे, अनेक खासदार आमदाराकडे. शेंडे साहेब, मी इथे तुम्हाला थांबवेल. तुम्ही आंबेडकरी चळवळ बघितलेली आहे आणि त्या आंदोलनामध्ये तुम्ही नेहमी सदैव सक्रिय राहिलेला आहे. परंतु आता कुठेतरी असं वाटत आहे की जी पूर्वीची आंबेडकरी चळवळ होती ते कुठेतरी मावळती दिसत आहे. नेमकं कारण काय? मावळती दिसत आहे नेमकं कारण एकच आहे की स्वयंघोषित अध्यक्ष खूप पैदा झाले. आता अनेक लोकांनी गल्लीत तालुक्यात गावागावात आपल्या संघटना काढल्या. ते बार्गेनिंग करतात प्रमुख पक्षाची आणि ते विकले जातात, त्यांना समर्थन करतात आणि अनेक लोक म्हणतात की आम्हीच खरे आंबेडकरवादी. परंतु खरा आंबेडकरवादी पक्ष तोच होऊ शकतो जो बाबासाहेबांच्या कल्पनेनुसार, बाबासाहेबांच्या सांगितल्यानुसार आपल्या कमाईचा 20वा हिस्सा किंवा गोरगरिबासाठी शाळा, कॉलेज, महापालिका बंद होऊ द्या, परंतु त्यांनी तरी काढल्या का? की आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट कॉलेज काढतात, ते विकत घेतात, करोडोची जागा त्याच्यात तेही पैशाच्या माध्यमातून करतात. गोरगरिबासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था मी मानतो हे सरकारचं काम आहे. सरकारचं काम पहिले शिक्षणावर 6% खर्च होत होता. आता ही सरकार आली तर 3%वर आला, अर्धा टक्का कमी झाला, अर्धा शिक्षणाचा पैसा कमी झाला. त्याच्यात अनेक घापले झाले. त्याच्यावर आपले आमदार खासदार मंत्री काहीच बोलत नाही की शिक्षणावर 6% अगोदर होता, 3%वर कसा आला. म्हणजे हे लोकांचे नुकसान आहे. कोणी गरिबाचा पोरग तो फर्स्ट क्लास मेरिट असला तरीसुद्धा तो डॉक्टर बनू शकत नाही, इंजिनियर बनू शकत नाही, उच्च शिक्षित बनू शकत नाही आणि फक्त
पैशाच्या कारणामुळे शिक्षण इतकं महाग केलं. बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आम्हाला पिऊ द्या, आम्ही बी शिक्षण घेऊन वाघासारखे बनू. परंतु शिक्षणाची दारेच बंद करण्याच्या होण्याच्या मार्गावर आहे. षड्यंत्र सुरू आहे आणि आपले प्रतिनिधी त्याच्यावर तोड उघडायला तयार नाहीत. अनेक लोक कोणी ह्या पार्टीच्या मागे आहेत, कोणी त्या पार्टीच्या मागे आहेत, परंतु आम जनतेकडे, गरिबाकडे, शोषितांकडे, बौद्धांकडे कोणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष होत आहे. दादा, दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भामध्ये तुम्ही लढा देत आहात. जी, आता तुम्ही म्हणाले की समाजामध्ये श्रीमंत आणि कोट्यावधी असे समाजामध्ये नेते आहेत, अधिकारी आहेत. जर या नेत्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी समाजातील जर पैसा गोळा केला तर दीक्षाभूमीचा विकास होऊ शकत नाही, शासनाला मागण्याची गरज नाही राहील. नाही होऊ शकतो पैसा गोळा केला, परंतु लोक वर्गणीतूनच व्हायला पाहिजे. लोकवर्गणीतून, परंतु आपला अधिकार आहे तो. आपण या भारतात राहतो लोकशाहीच्या मार्गाने. सरकार ज्याप्रमाणे 15,000 कोटी रुपये येणाऱ्या पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे महाराष्ट्रात नाशिकमध्ये, 15,000 करोड त्याला महाराष्ट्र सरकारने घोषित अनुदान केलं. दिलं. अजून सोबतच जे आखाडे आहेत म्हणजे हिंदू संघटना आहे त्यांना सुद्धा अनुदान दिलं. त्यांना खर्च करण्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी त्यांना संस्थांना अनुदान दिलं. आमची काही हरकत नाही, कारण की तो श्रद्धेचा आहे आणि कोणत्या धर्माबद्दल आपला आकस नाही. परंतु माझं म्हणणं हे आहे की दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा समारोह जो असतो त्याच्यामध्ये दरवर्षी देश विदेशातून 20-25 लाख लोक येतात. इथे अनेक ज्ञानोपयोगी बुद्धिझमच्या पुस्तका, आंबेडकर चळवळीच्या पुस्तकं विकल्या जातात. एक रेकॉर्ड आहे, इतकं ज्ञान आणि पुस्तकं या धम्मदीक्षा समारोहामध्ये विकल्या जातात. पण हे गोरगरीब जनता खूप येते, जे बाबासाहेबांना मानते, बुद्धाला मानते. अनेक लोक असे येतात की विदाऊट तिकीट येतात आणि विदाऊट तिकीट जातात. आणि अनेक वास्तव्य एखाद्या बुद्धविहारामध्ये, इकडे तिकडे, रस्त्यावर, फुटपाथवर, ते सुलभ शौचालयामध्ये ते आपलं जाऊन आपलं हे करतात आणि फक्त इतके कष्ट सोसूनही ते दीक्षाभूमीवर येतात. माझ्या एक सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे कुंभमेळ्याला समर्थन करता, 15,000 करोड रुपये देतात, त्याचप्रमाणे 100-200 करोड रुपये दरवर्षी ह्या समाजाला का देऊ शकत नाही? रजिस्टर्ड बुद्धविहार आहेत की जे आपले चंदा मागून लोकांकडून, लोकांच्या गोष्टी ऐकून चंदा मागतात आणि आपली सुविधा करतात. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी म्हणजे स्वास्थ्य शिबिर लावतात, भोजनाची व्यवस्था करतात आणि शौचालयाची व्यवस्था करतात. ते तर नसते. आम्ही डिमांड करतो की तुम्ही जर या समाजाच्या प्रमुख बुद्धविहार जे रजिस्टर्ड आहे, प्रमुख संघटना, यांना अनुदान दिलं, 100 कोटी दिलं दरवर्षी, तरी हे बाहेरून येणारे गोरगरीब लोक यांची सोय सुविधा चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यांच्या स्वास्थ्याचा विचार होऊ शकते. त्यांच्या स्वास्थ्य, जेवणाची, आंघोळीची, शौचालयाची सर्व व्यवस्था होऊ. माझा एक शेवटचा प्रश्न रविभाऊ, कारण वेळेचा अभाव आहे. काय संकल्प केला तुम्ही जन्मदिनाच्या निमित्त? तुम्ही संकल्प सध्या दीक्षाभूमीवर जे वातावरण सुरू आहे, मी दीक्षाभूमी हे संपूर्ण जगातील बौद्धांची एक पावनभूमी आहे. त्याच्या दीक्षाभूमीला लोक फार पवित्र मानतात. आम्ही अंधभक्त नाही, परंतु दीक्षाभूमीचं आजचं जे वास्तव्य आहे, आम्ही 70 वर्षापासून, माझी वय 65 आहे, मी जेव्हापासून 82 पासून बघतो, 81-82 पासून जेव्हा मी वयात आलो दीक्षाभूमीला बघतो, एकच परिवार ते दीक्षाभूमी चालवतो, एकच परिवार. परंतु त्या दीक्षाभूमीचा पाहिजे तसा विकास, दीक्षाभूमी म्हणजे बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार हे एकमेव कारण आहे. जसं बाबासाहेबांना म्हटलं होतं की संपूर्ण भारत बौद्धमय
करूंगा मैं, तर आपण त्याची तयारी ठेवली आहे का? संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची तयारी ठेवली आहे? इतके वर्ष झाले. महाबोधी महाविहार, साधा महाबोधी महाविहार आपण बौद्धांच्या ताब्यात आणू शकलो नाही. गवई साहेब राज्यपाल होते ना, त्यांनी काय केलं मग? त्या यासाठी काहीच केलं नाही. उपवर्गीकरण, त्याचं भूत आपल्या डोक्यावर बसवलं आणि आज आपल्याला त्याच्यासाठी भांडावं लागते. कारण की SC जातीमध्ये झगडे लावून येतात. जे समाजाच्या हित जाणणारे जपणारे लोक, असे 13 लोक तिथे पाहिजेत. पंतजींनाही विनंती आहे की त्यांनी अशा 13 लोकांची कमिटी गठीत करावी, ज्याच्यामध्ये जो समर्पित बौद्ध आहे, जो उच्च शिक्षित आहे, उच्च शिक्षित त्याला ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे, चॅरिटीचं ज्ञान आहे किंवा बौद्ध धम्माचं ज्ञान आहे, अशा लोकांना त्यांनी कमिटीमध्ये घ्यावं आणि नवीन लोकांना सोबत घेऊन या लोकांना काढून टाकून आपला दीक्षाभूमीच्या विकासाचा मॅप तयार करावा. आणि ICARची जमीन कृषी विभागाची आज आपल्याला लढावं लागतं. 70 वर्षापासून ही स्मारक समिती का लढली नाही? का यांनी घेतला नाही त्या जागेचा ताबा? हाही प्रश्न आहे. भंतेजींना किती वर्ष झाले? 5-7 वर्ष. पण 70 वर्षापासून हेच लोक होते ना. त्या भूमीसाठी आता आम्हाला लढावं लागतं. उपवर्गीकरणाचं भूत बसवणं तर आम्हाला लढावं लागतं. हे काय आहे? तुम्हाला पुन्हा माझ्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रविभाऊ शिंदे यांनी खंत व्यक्त केलेली आहे आंबेडकरी चळवळी संदर्भात. दीक्षाभूमीमध्ये जो वाद सुरू आहे त्या संदर्भात, सध्या जे राजकारण आहे सुरू महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातही त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे, दीक्षाभूमीचा विकास करायचा असेल तर तो सरकारने करावा. जे समाजातील अधिकारी आहेत त्यांनी एकत्र यावं आणि दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करावा. परंतु त्यांनी महाराष्ट्र सरकारला एक विनंती केलेली आहे रविभाऊ शिंदे यांनी, की सरकारने ताबडतोब दीक्षाभूमीच्या विकासासाठी जो निधी लागतो तो निधी ताबडतोब द्यावा आणि ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली अशा पवित्र दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करावा. जय भीम. जय. तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम. नमो बुद्धाय.